नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कशेडी घाटात इको कार संरक्षण भिंतीवर धडकून पलटी, 1 ठार 5 जखमी। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुंबई बाजूकडून गोवा दिशेने जाणाऱ्या इको कारला अपघात होऊन कार पलटी झाल्याने 1 ठार तर 5 जण जखमी झाल्याची घटना भोगाव हद्दीत गुरुवार रोजी पहाटे 3:15 सुमारास घडली आहे। याबाबत सविस्तर हकीकत अशी की इको कार चालक लिंगप्पा कंटेप्पा पातारे, वय वर्ष 28, राहणार निगडी पुणे, आपल्या ताब्यातील इको कार क्रमांक MH14KS 0231 घेऊन मुंबई बाजूकडून गोवा दिशेने जात असताना कशेडी घाटात भोगाव हद्दीत भरधाव वेगाने जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुलावरील कठड्यावर कार आदळून पलटी झाली। या अपघातात 1 जण ठार तर 5 जण जखमी झाले आहेत। या अपघातात अनिल देवीदास कांबळे, वय वर्ष 55, राहणार चहोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे याचा जागीच मृत्यू झाला आहे। तर मोहन गोरोबा चव्हाण, वय 42, धनराज प्रभाकर मगर, वय 42, विकास शंकर चव्हाण, वय 18, नागनाथ मल्लिकार्जुन कांबळे, वय 35, लिंगप्पा कंटप्पा पातारे, वय 28, सर्व राहणार पुणे विभाग हे 5 जण जखमी झाले आहेत। यापैकी गंभीर दुखापत झालेल्या तिघांना कळंबनी खेड उपजिल्हा रुग्णालयात येथे उपचाराकरता दाखल करण्यात आले आहेत, तर दोघे किरकोळ जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात आले आहेत। या अपघाताची माहिती समजताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रवींद्र सरनेकर, ठाणे अंमलदार सतीश कदम, पोलीस हवालदार नितेश कोंढाळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जखमींना तातडीने उपचारासाठी पाठवले। यासह कशेडी पोलीस मदत केंद्राचे PSI गिमवणेकर, हेड कॉन्स्टेबल माजलकर, सोडमीस चाटे यांनीही घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले व वाहतूक सुरळीत केली। या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात रजिस्टर नंबर 51/2025, भारतीय न्यायसंहिता कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब), मोटार वाहन कायदा क्रमांक 148 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे। घटनेचा अधिक तपास ठाणे अंमलदार सतीश कदम हे करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भोईर, पोलादपूर।